स्वागत नहीं करोगे आप हमारा? राहुल गांधींनी बदलली राजकीय गणित। राहुल गांधींचा बदला अंदाज। राहुल गांधी संसदेतून थेट रस्त्यावर। देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या ज्या सभेत कार्यक्रमात जातील तिथं फक्त हाच आवाज ऐकायला मिळतोय। कधी काळी सोशल मीडियावर पप्पू पप्पू राहुल बाबा किंवा राजपुत्र म्हणून हिणवले जाणारे राहुल गांधी आता याच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले। हे नुकत्याच पुण्यात झालेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमातून पाहायलाही मिळाले। सडक से संसद प्रवास करणारे अनेक राजकारणी आपण पाहिले, पण पहिल्यांदाच राहुल गांधींनी या प्रवासाला छेद देत अगदी उलट प्रवास सुरू केला। होय, संसदेतून सडकवर जाऊन राहुल गांधी जन की बात करत असल्याचं दिसलं। आतापर्यंतच्या साचेबद्ध राजकारणाला सोडून राहुल गांधींनी सरप्राईज जन आंदोलन उभी करण्याचा धडाकाच लावलाय। पेपर फुटीच्या विरोधात निघालेल्या मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर थेट पंतप्रधान निवासस्थानाबाहेर अचानक राहुल गांधींनी आंदोलन केलं। पॅलेट गनच्या वापराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी राहुल गांधींचा 8 तास ठिय्या पोलीस स्टेशनमध्ये सुरू होता। तर छात्रों की गूंज या माध्यमातून कोटा आणि पुण्यात थेट राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। भारत जोडो यात्रेतून कन्याकुमारी ते काश्मीर राहुल गांधींनी पायी प्रवास केला आणि मास लीडरची प्रतिमा भक्कम केली। कोणतीही पूर्वसूचना न देता थेट प्रशासकीय कार्यालयांमध्ये जाणं, 7-7 तास ठिय्या आंदोलन करणं आणि तरुणांसाठी पोलिसांसोबत भिडणं आणि त्यांच्या सोबतच रस्त्यावर उतरणं ही आता राहुल गांधींची नवीन सडक की राजनीती बनली। पुणे असो की कोटा, राहुल गांधी थेट विद्यार्थ्यांच्या गर्दीत शिरतायत। सीजेपीनं सध्या कुठलाही राजकीय पक्ष बांधण्याचं प्लॅनिंग नाही असं म्हटल्यानं दिशाहीन झालेल्या जेन्झींना पेपर लीक, कोचिंग क्लासेसचा ताण, परीक्षेतील घोटाळे, मनुस्मृती, महिला सन्मान आणि बेरोजगारीवरून राहुल गांधींनी सोबत घेतलंय। आतापर्यंत राहुल गांधींच्या ज्या काही योजना होत्या, म्हणजे भट्टा परसोलपासून सगळे जे आंदोलनं त्यांनी केले ते खिळखिळे का झाले किंवा त्याला प्रतिसाद का मिळाला नाही, याचं एक कारण हे होतं की सगळी माहिती सरकारपर्यंत ॲडव्हान्समध्ये आधीच जायची आणि सरकारला आपली राहुल गांधींना निष्प्रभ करण्याची रणनीती आखण्याला वेळ मिळायचा। पण आता तशी वेळ मिळतच नाही आहे। त्यामुळे राहुल गांधी एक डोकेदुखी झालेली आहे सरकारच्या दृष्टीनं आणि त्यांना कसं हँडल करायचं हे आता सरकारला कळेनासं झालेलं आहे। एक काळ असा होता जेव्हा भाजप राहुल गांधींच्या वक्तव्यावरून त्यांची फिरकी घ्यायची, पण आता संसद भवन असो की रस्त्यावर राहुल गांधी प्रचंड आक्रमक होत सरप्राईज आंदोलन करून सत्ताधाऱ्यांची कोंडी करतायत। विरोधकांनी ज्या नेत्याला पप्पू म्हणून हिणवण्यात संपूर्ण ताकद लावली होती, त्याच राहुल गांधींनी रस्त्यावर उतरत स्वतःला पॉवरफुल बनवलंय। त्यामुळे आता या अपडेटेड राहुल गांधींना रोखण्यासाठी भाजप कोणता सरप्राईज फॉर्म्युला बनवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्नेहल शिवाजीसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।